खासदारांना एक दोघं सोडून बाकीचे सगळे शांत बसलेत. नेमकं आम्ही तुमच्याकडनं काय शिकायचं, भविष्यात महाराष्ट्र कसा असणार आहे याचं तुम्ही उदाहरण देताय का? जो काय अन्याय झालाय त्याचं फुटेज असताना देखील, पोलीस तपास, सीआयडी तपास असताना देखील तो मूत्र विसर्जन करतोय एका मृत व्यक्तीच्या चेहऱ्यावर. हे न्याय व्यवस्था देखील बघतेय. 3 महिने झाले, मग अजून याच्यावर न्याय का होत नाहीये? याच्यावर न्याय तुम्हाला जनतेकडून मिळवून घ्यायचा आहे का फडणवीस साहेब? तुम्हाला जाती जातीचा वाद हा पेटत ठेवायचा आहे का? पुन्हा जनता तुम्हाला रस्त्यावर उतरवायची आहे का? नेमकं तुम्हाला सिद्ध काय करायचंय? आम्हाला रोजगार नाही, आमच्या लेकरांना व्यवस्थित शिक्षण नाही, वाळू माफिये मोकाट सुटले, दारूचे धंदे मोकाट सुटले, देहविकाराचे